कल्याणच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात इन्कमिंग सुरू आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक भरतभाऊ कोल्हे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाण्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बुधवारी पक्षप्रवेश केला. पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. ठाण्याच्या पाचपाखडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. कल्याण आणि परिसरात सक्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा एपीएमसीचे माजी सभापती व विद्यमान संचालक भरतभाऊ गोंधळे, प्रदेश सचिव रवींद्र परटोले, ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष ज्योती वाघमारे, बंजारा समाज कल्याणचे अध्यक्ष सागर राठोड, माजी युवती अध्यक्षा आम्रपाली लोखंडे, मारुती खाणगे, उपाध्यक्ष निलेश कडू, अंबरनाथच्या आरती उबाळे, सविता कांबळे, चंद्रकांत लोखंडे यांच्यासह शेकडो जणांनी यावेळी आव्हाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी महेश तपासे, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, पालिकेचे गटनेते अभिजित पवार, नगरसेवक प्रकाश बर्डे, मनीषा भगत, युवकचे कार्याध्यक्ष राजेश कदम, मिलिंद बनकर उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर कल्याणमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला स्थानिक पातळीवर बळ मिळणार आहे. कल्याणमध्ये खरं तर शिवसेना आणि भाजपची सर्वाधिक ताकद आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्षासाठी हा धक्का मानला जात आहे. हा पक्षप्रवेश झाल्यानंतर आपल्या पक्षातील गळती थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ठाणे ग्रामीण जिल्ह्यात काय पावलं टाकली जातात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.